तुम्हाला माहिती आहे का? ही भाजी खाल्ल्यानंतर कानातून धूर आणि डोळ्यातून पाणी आलं नाही असं होणारच नाही. त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. कारण इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. त्याचप्रमाणे ही भाजी तुम्ही याआधी कधी खाल्ली आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. इथे मी 3 कांदे, 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 2 मोठे चमचे तेल मी इथे घेतलेले आहे. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा तळून झालेला आहे. आपण कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कांदा इथे आपण एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तर इथे मी 1 कप काळे चणे रात्री 8 ते 9 तास भिजवून ठेवलेले होते. ते चणे घेऊन मी एका कुकरमध्ये टाकत आहे. जर तुम्हाला हे काळे चणे आवडत नसतील तर तुम्ही ह्या जागी काबुली चण्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर मी इथे तळून घेतलेला कांदा घालत आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर 2 ते 3 इलायची घालायच्या आहेत. ह्या छोटी इलायची आहे. त्यानंतर 1 किंवा 2 तेजपत्ता त्याला छान बारीक कापून घेऊन टाकायचा आहे. त्यानंतर इथे 1 टीस्पून अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ज्या तेलामध्ये आपण कांदा तळलेला होता ते तेल इथे घालून घ्यायचं आहे. आता आपण ड्राय मसाले घालूया. त्यासाठी मी इथे 2 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे धणे पावडर घेतलेले आहे. त्यानंतर 1.5 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा अख्खे धने त्याला क्रश करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. परत 2 चमचे कस्तुरी मेथी यात घालत आहे. कस्तुरी मेथीनं खूप छान फ्लेवर आणि स्वाद येतो ह्यामध्ये. त्यानंतर 1 मुठी भरून मी यात कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. त्यानंतर आपल्याला भाजी शिजण्यासाठी यात पाणी घालायचं आहे. त्यानंतर काहीच नाही करायचं, फक्त आपल्याला कुकरचं झाकण लावून याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपले चणे छान सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत तुम्ही याला 3 ते 4 शिट्टी देऊन घ्या. त्यानंतर कुकरची वाफ निघून गेल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण हे कुकर उघडून बघूयात की आपली भाजी तयार आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता भाजी वरूनच किती छान दिसत आहे. एकदम झणझणीत आणि रस्सेदार. ह्यामध्ये मी काहीच मेहनत केलेली नाहीये. सगळं कुकरमध्येच टाकायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये तुम्हाला ही परफेक्ट एकदम चविष्ट भाजी तयार होऊन भेटणार. त्यानंतर भाजी तयार झाल्यानंतर मी यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती छान रस्सेदार दिसत आहे. परफेक्ट अशी आपली इथे बिना मेहनतीची भाजी तयार झालेली आहे. जास्त झंझट नाही तरीही परफेक्ट कलर आलेला आहे. भाजीची चव एकदम भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये येऊन नक्की कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. तोपर्यंत